नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तनुजा तानाजी गायकवाड. आज मी तुम्हाला गणित या विषयावरती पाढे घेणार आहे. स्क्रीन दिसते ते सगळ्यांना? हो. हो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तनुजा तानाजी गायकवाड. आज मी तुमचा गणित या विषयाचा पाढ घेणार आहे. मागील पाठात आपण स्तंभालेख अभ्यासलाय. स्तंभालेखामध्ये प्रमाण दाखवणे, एखाद्या वस्तूचे प्रमाण कसे दाखवावे हे शिकलो आहोत. आज आपण हा फोटो पाहिल्यावर तुमच्या काय लक्षात येतं सांगू शकता का कोण? रांगोळीचे चित्र. बरोबर. हा फोटो पाहता सर्वप्रथम लक्षात येते ते म्हणजे त्यांची सुंदरता, संतुलन आणि मांडणी. हे आकर्षक दिसण्याचे खरं कारण म्हणजे सममिती. आणि आज आपण सममिती ही संकल्पना अभ्यासणार आहोत. सममिती म्हणजे काय? एखाद्या आकृतीला जर अशा प्रकारे दुभागली की त्यात दोन भागांचा आकार, माप आणि स्वरूप अगदी सारखे दिसतात, तर त्या आकृतीला सममिती आकृती म्हणतात. सममितीमुळे आकृती संतुलन, सुंदर आणि सुसंगत दिसते. दुभागल्यानंतर मिळणारे दोन्ही भाग एकमेकांचे प्रतिबिंब असतात. उदाहरणार्थ फुलपाखरू, मानवाचा चेहरा, पानाचे दोन भाग, अक्षर MAH, काही अक्षरे, वर्तुळ, चौरस, समद्विबाहू त्रिकोण. सममिती म्हणजे काय हे कळलं का सगळ्यांना? सममिती म्हणजे काय हे कळलं का सगळ्यांना? हो की नाही? हो. आता आपण सममिती अक्ष म्हणजे काय हे पाहू. आकृतीला जेव्हा असे कापले जाते की डावीकडील आणि उजवीकडील भाग सारखेच दिसतात, तेव्हा कापण्याकरिता वापरलेल्या रेषेला सममिती अक्ष असे म्हणतात. तुम्हाला आकृती दिसते ते AH आणि M. ही जी अक्षर आहे ह्यांच्या मधोमध जी रेषा गेलेली ती म्हणजे सममिती अक्ष. सममिती अक्ष म्हणजे काय कळलं? हो. हो. आता आपण सममितीचे अक्षाचे प्रकार पाहू. 1. उभी सममित अक्ष. 2. आडवे सममित अक्ष. 3. तिरपे सममित अक्ष. 4. अनेक सममित अक्ष. उदाहरणार्थ वर्तुळाला अनंत सममित अक्षे असतात. चौरसाला 4 सममित अक्षे असतात. उदाहरणे: अक्षर A मध्ये एक उभे सममित अक्ष, चौरसामध्ये 4 सममित अक्ष, वर्तुळामध्ये असंख्य सममित अक्ष. आता आपण सममित अक्षाचे प्रकार आणि त्याचे उदाहरण पाहिले ते पुढे आपण पाहू. विचार करा, आरसा आणि प्रतिबिंब. तुम्ही कधी आरशात पाहिले का? रोजच पाहता तसे, पण कधी असे निरीक्षण करून पाहिलं का? आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपला जो डावा खांदा आहे तो उजवा दिसतो आणि जो उजवा आहे तो डावा दिसतो आरशामध्ये. पाहिले का कोणी? हो. समांतर वस्तू आरशापासून जितक्या अंतरावर असेल तितकेच अंतर तिचे प्रतिबिंब आरशात दिसते. डावा उजवा बदल. आरशात डावा खांदा उजवा दिसतो, उजवा खांदा डावा दिसतो. दैनंदिन जीवनातील सममित वस्तू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तूंमध्ये सममित आढळते. त्या वस्तूंमुळे सौंदर्य, संतुलन आणि मजबूती येते. त्याचे 2 प्रकार पडतात. निसर्गातील सममिती, दुसरं मानवनिर्मित वस्तूंतील सममिती. निसर्गातील सममितीमध्ये फुलपाखरू, मानवी चेहरा, पानांचे दोन्ही भाग हे नैसर्गिक सममितीमध्ये येतं. मानवनिर्मित वस्तूंमधील सममिती: इमारत, कमानी, पतंग, आरसे, चौरस टेबल, गोल प्लेट, राष्ट्रीय चिन्हे, लोगो, रांगोळीची डिझाईन्स, यंत्रणांच्या भागांचे डिझाईन्स हे मानवनिर्मित
वस्तूंतील सममितीचे उदाहरण आहे. पुढे सममितीचे उपयोग. डिझायनिंग व आर्किटेक्चर, कला, चित्रकला, रांगोळी, मशीन्स पार्ट्स, मोटार डिझाईन, वाहनांचे डिझाईन, कापडांचे नमुने हे सममितीचा उपयोग. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण सममितीची संकल्पना, अक्ष आणि आरसा, प्रतिबिंब यांतील संबंध अभ्यासले आहे. यावर तुम्हाला मी काही प्रश्न विचारते, त्याची तुम्ही उत्तरे द्या. प्रतिबिंब सममिती म्हणजे काय? प्रतिबिंब सममिती म्हणजे काय? एखाद्या आकृतीचे दोन समान भाग एखाद्या रेषेबाबत एकमेकांचे प्रतिबिंब असतील त्यास प्रतिबिंब सममिती म्हणतात. अगदी बरोबर. प्रश्न क्रमांक 2. AHM या अक्षरांना उभ्या सममिती अक्ष आहेत, तर B या अक्षराला कोणत्या प्रकारचा अक्ष असेल? आडवी सममिती. अगदी बरोबर. बहुपर्यायी प्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सममितीचा उपयोग सौंदर्य आणि डिझाईन्स यांसाठी केला जातो? भूमितीतील प्रमेय. 2. डॉक्टरचा स्टेथोस्कोप. 3. रांगोळी आणि ताजमहालची रचना. 4. विज्ञानातील प्रयोग. रांगोळी किंवा ताजमहालची रचना. अगदी बरोबर. रांगोळी किंवा ताजमहालची रचना. बरोबर. प्रश्न क्रमांक 2. गाडीच्या आरशात ॲम्ब्युलन्स हा शब्द सरळ दिसण्यासाठी तो गाडीवर उलटा लिहिलेला असतो. हे सममितीच्या कोणत्या नियमांचे उपयोजन आहे? सांगा पाहू. पर्याय क्रमांक 1. प्रतिबिंब आणि डावा उजवा बदल. अगदी बरोबर. ह्या पाठावर तुम्हाला मी स्वाध्याय देत आहे. सराव संच 20 सोडवणे. धन्यवाद.